value of G is same everywhere on the earth? No. The value of G is not same everywhere on the earth. G ची व्हॅल्यू संपूर्ण पृथ्वीवर सारखी राहत नाही. आर्क्टिक महासागर, त्याच्यानंतर खाली जो दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल, साऊथ पोल, इथे व्हॅल्यू ऑफ जी वेगळी राहते. आणि इक्वेटरवर म्हणजे अर्थच्या मधल्या ज्या पट्ट्यावर आहे ती अर्थ कन्सिडर केली तुम्ही तर इथे ह्या पोल्सला त्या व्हॅल्यूमध्ये, आणि ही इक्वेटर एकदम मधली रेषा, अर्थच्या मधली रेषा, तर इक्वेटरला जीची व्हॅल्यू कमी असते आणि पोल्सवर जीची व्हॅल्यू जास्त असते. याच्यामध्ये थोडासा फरक आहे. इथे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले आहे आणि इथे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली आहे. पण तरीही पण जर आपण पाहिलं की पृथ्वीच्या सगळ्या भागावर जीची व्हॅल्यू सारखी असते का? नाही. पोल्सवर जीची व्हॅल्यू कमी असते, पोल्सवर जीची व्हॅल्यू जास्त असते आणि इक्वेटरवर जीची व्हॅल्यू कमी असते. त्याचं कारण असं आहे की इक्वेटरवर जीची व्हॅल्यू पोल्सपेक्षा कमी असते. त्याचं कारण असं आहे की द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. इक्वेटरवर थोडीशी फुगलेली आहे, किंचितशी ती अशी फुगलेली आहे, किंचितशी बल्जेस. इक्वेटरच्या जवळ ही बल्ज केलेली आहे. द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटन्स ॲट द पोल. थोडीशी हलकीशी चपटी झालेली आहे पोल्सवर, थोडीशी. द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटन्स ॲट द पोल्स. सो रेडियस आर इज मोर ॲट इक्वेटर. नॅचरल आहे, इथे अंतर वाढलेलं आहे. हा सेंटर पकडला, सेंटर ऑफ मास, हे अंतर वाढलेलं आहे या अंतरापेक्षा, कारण हे अंतर कमी झालेलं आहे चप्प झाल्यामुळे आणि हे फुगल्यामुळे हे अंतर वाढलेलं आहे. बल्जिंग मेक्स द डिस्टन्स लॉंगर अँड फ्लॅटनिंग मेक्स द डिस्टन्स स्मॉलर. हेन्स according to the formula G is equal to Gm upon R square. If we put all the values, then पोल्सवर ही R ची व्हॅल्यू कमी येईल आणि इक्वेटरवर R ची व्हॅल्यू जास्त येईल. डिनॉमिनेटरमध्ये मोठा अंक येणे म्हणजे G ची व्हॅल्यू कमी होईल. सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला G is equal to Gm upon R square. बिकॉज ग्रेटर द रेडियस, रेडियस जेवढी मोठी होईल तेवढी G ची व्हॅल्यू कमी होईल, कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आणि रेडियस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जितकी रेडियस वाढेल, जितकं डिस्टन्स वाढेल, तेवढं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन कमी होईल. आता हाईटनी म्हणजे अर्थच्या वरती मून आहे. मूनच्या पहिले आपले आर्टिफिशियल सॅटेलाईट फिरत असतात. ही अर्थ आहे आणि या अर्थच्या आजूबाजूला ऑर्बिटमध्ये आर्टिफिशियल मॅनमेड सॅटेलाईट, एक्झाम्पल वेदर सॅटेलाईट, कम्युनिकेशन सॅटेलाईट, असे सॅटेलाईट फिरत असतात ऑर्बिटमध्ये. तर चेंज विथ हाईट. तर ग्रेटर इज द हाईट. जशी जशी अर्थपासून तुम्ही जाल वर 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 वर, इन्क्रीजिंग हाईट, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग हाईट, ग्रेटर इज द हाईट, स्मॉलर इज द व्हॅल्यू ऑफ जी. जितके तुम्ही उंच जाणार तितकी जीची व्हॅल्यूमध्ये फरक पडणार. आपण एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट समजा पृथ्वीवर आहे आणि हा माउंट एव्हरेस्ट आहे सर्वात मोठा पृथ्वीवरचा सगळ्यात उंच जो पीक आहे, हायेस्ट माउंटेन पीक माउंट एव्हरेस्ट. त्याची हाईट सगळ्यांना माहीत आहे. माउंट एव्हरेस्ट हाईट 8.8 किलोमीटर. द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर देअर. बट communication satellite is revolving around the communication satellite is revolving around the earth at 35,700 किलोमीटर. कम्युनिकेशन सॅटेलाईटची हाईट आहे 35,700 किलोमीटर. मच 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 हायर दॅन 8.8 किलोमीटर. इफ यू कम्पेअर 8.8 at 35,700, then you will get a greater difference. So what will the value of G, where the communication satellite is revolving around the sun, the communication satellite is revolving around the earth, the value of G is 0.225 meter per second square. That means change with height, greater is the height, smaller is the value of G. Reason, what will be
reason? As we go above the surface of the earth, radius increases. As we go higher and higher, this radius increases starting from here. Suppose we have taken this center of mass. So radius here is this radius, okay, and then this radius A, B and C. Radius AB is very much less than radius AC. Okay, so radius, as we go above the surface of the earth, radius increases. That means R increases. So value of G decreases because G is inversely proportional to R square. So we will say that according to the formula, G is equal to Gm upon R square. Greater the radius, smaller the value of G. So third, change with depth. Depth means as we go inside the earth. This is the outsider. Now earth is here. So as we go inside the earth, this, okay, this is center of mass. As we go inside the earth, smaller is also value of G. Why? Because the radius is smaller here. Okay, comparatively this A, B and C. Comparative to, sorry, we have to take A, B and A, P and Q. This is B. Okay. Compared to AP is smaller. Okay. The radius is smaller. रेडियस जरी लहान असली तर G ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे, पण असं होणार नाही. रेडियस जर लहान असली तर G ची व्हॅल्यू कमी होणार नाही, कारण जर तुम्ही ह्या पॉईंटला पकडलं इथे Pला, तर इथे मास पण अर्थचं एवढंच आहे, एवढ्याच मास अर्थचं मास कन्सिडर केल्या जाईल. सो mass is also considered here. So deeper we go inside the earth, smaller is the value of G, because radius is smaller, distance is smaller, but also mass is smaller than the previous examples. Okay, so as per formula, G is equal to Gm upon R square. Both m and r both decreases, hence the value of G decreases with the change in T. Now, is the value of G same on all planets and satellites? All planets, Mars, Venus, Sun, then Moon, the value of G is same or not? No. The value of G is not same on all planets and satellites. Reason? Because different planets or stars or satellites have different measurements of radius and mass. They have different radius and different masses. Okay? And formula is based on what? Formula is based on mass and radius. G is related to mass and radius, and hence the value of G is not same on the all planets and satellites. सगळ्या प्लॅनेटची आणि सगळ्या सॅटेलाइटची, सगळ्या प्लॅनेटची, सगळ्या स्टार्सचा मास आणि रेडियस वेगवेगळा राहील. सनचा वेगळा राहील, सनचा मास आणि रेडियस वेगळा राहील, मूनचा मास आणि रेडियस वेगळा राहील. त्यामुळे ह्या जीच्या व्हॅल्यूमध्ये प्रत्येक स्टार्सवर, प्रत्येक प्लॅनेटवर फरक राहील. जसं आपण म्हणू की मूनचं मास जे आहे ते अर्थच्या 181 आहे. म्हणजे अर्थ जर 81 मूनचं वजन केलं, 81 मूनचं जर मास मोजलं तर तेवढा एक अर्थचं मास होईल. आणि त्याची रेडियस जी आहे ती अर्थच्या 1/3.7 आहे. म्हणजे 3.7 मून आपल्याला एकाच्या बाजूला एक असे जोडावे लागतील, किंवा 3.7 मून जे आहे 3.7 पटीने त्याची रेडियस त्याची इन्क्रीज करावी लागेल मूनची. म्हणजे 81 टाइम्स मास कमी आहे मूनचं आणि रेडियस 3.7 आहे. आता नॅचरली या फॉर्म्युलामध्ये तुम्ही रेडियस टाकली आणि इथे मास टाकला तर ही व्हॅल्यू कमी आहे आणि ही व्हॅल्यू कमी आहे, पण ही व्हॅल्यू खूप जास्त कमी आहे मासची. त्यामुळे तिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन खूप जास्त कमी येणार आहे. त्यामुळे
Moon were different gravitational acceleration, Sun were different gravitational acceleration, Mars were different gravitational acceleration, and Earth were gravitational acceleration ची value 9.8 meter per second square. So we revise. The value of G is not same everywhere on the earth. Change along the surface. On equator it is smaller than it is at the poles. At equator it is less than at the poles. Then change with height. As we go higher above the earth, less the gravitational acceleration. For example, gravitational acceleration on Mount Everest is 9.8 meter per second square, but gravitational acceleration exerted by Earth on communication satellite, which is approximately about 35,700 km from above the Earth, G is 0.225 meter per second square. See how wide is the range, okay? Or almost we can say 40 times is the gravitational acceleration more than the gravitational acceleration on the satellite. Okay, then change with date. As we go inside the earth, smaller is the value of G because the mass and radius both are small there. And last, value of G does not same on the all planets, Earth and satellite because as we have studied on these examples, the mass and radius of the various planets, Earth and satellites are very different. So value of G varies on different planets, mass, different planets, satellites and stars. So see what is mass and what is weight, or difference between mass and weight. Mass is amount of matter present in the object, and weight is the force with which the earth attracts the object. Then the value of mass is same everywhere, and the value of weight is not same everywhere. It changes from place to place. Then mass is a scalar quantity and weight is a vector quantity. Why weight is vector quantity? Because its direction is towards the center of the mass. Its direction is towards the center of the mass. The SI unit of mass is kg and the SI unit of weight is Newton. So why the value of mass is same everywhere, but the value of value of weight is not same everywhere. So here we will see weight is equal to force. Weight is equal to force, and force is equal to ma, and ma means here a is gravitational acceleration. So F is equal to mg. So we will get weight is equal to mg. What? Weight is equal to mg. So here different planets, different satellites, different places have different gravitational acceleration. So weight, the value of weight changes from place to place, and mass, value of mass is same everywhere. It is called scalar quantity. It has no direction, but weight has direction. Okay, then we have to take one example. If any human being goes on the moon, then what will his weight? Suppose a person is weighing 60 kg and he goes on the moon. So what will his weight? His weight will be 60 divided by 6, that is 10 kg on the moon, because moon gravitational acceleration of moon is 1/6 that of the earth.
Gravitational acceleration is 1/6 that of the earth. Let I explain. Let I explain. So value of G is 1/6 of the value of G on the earth. G on the moon. Value of G on the moon is the value of G on the moon is 1/6 of the value of G on the earth. So if a person of mass or a person of weight 60 kg goes on the moon, his weight there will be 1/6. 1/6 of 60. That is 6 ones are 6, 0, 10 kg. So weight is not same everywhere. It changes from place to place. And what is responsible for that? Gravitational acceleration is responsible for that. Here we can say another point for mass. Higher the mass, higher is the inertia. What is inertia? The tendency of object to remain in existing state is inertia. एखादी वस्तू आपल्या मूळ अवस्थेतच राहायला पाहते. उदाहरणार्थ आपण जर सायकलला पेडल मारले तर सायकलच्या पेडलची प्रवृत्ती होती की ती तिथे स्थिर राहील, त्याला चालायचं नाही आहे. पण फोर्स लावल्याने त्याला चालणं भाग पडलं. पण जी पहिलीची प्रवृत्ती होती त्यामुळे पहिला पेडल मारताना तुम्हाला फोर्स जास्त लागतो. सायकलचा पेडल मारताना तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फोर्स लावता त्यावेळेस तुम्हाला फोर्स जास्त लागतो, कारण त्याची टेंडन्सी असते की तो रेस्टमध्ये आहे, तो मोशनलेस आहे. आणि याच्या उलट जर कारमध्ये आपण जात असलो आणि अचानक काही वस्तू समोर आल्याने किंवा कोणत्या दुसऱ्या कारणाने ड्रायव्हरने ब्रेक दाबला तर आपण समोरच्या बाजूला आदळतो. याचं कारण असं आहे की आपण समोर जाण्याच्या स्थितीमध्ये असतो आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारल्यामुळे आपली बॉडी समोरच जात असते, पण ब्रेक लावल्यामुळे ती एकदा समोर जाते आणि मग मागे येते, कारण तिची टेंडन्सी होती मोशनमध्ये राहण्याची. आता इनर्शिया मास जास्त असला तर इनर्शियावर कसा फरक पडतो? समजा एखादी 50 किलो वजनाची व्यक्ती बसलेली आहे आणि ती समोर कारमध्ये गेली तर ती झपाट्याने लवकर जाईल समोर. आणि समजा एखादं 10 किलो 15 किलो वजनाचं जर तिथे मूल बाळ असेल छोटंसं किंवा मूल असेल तर ते थोड्या 15 किलो वजनाचा किंवा 20 किलो वजनाचा जर एखादा लहान मुलगा बसला असेल तर तो समोर लवकर जाणार नाही, कारण त्याचं मास कमी आहे. मास म्हणजे वजन. मास कमी असलं तर वजनही कमी असते आणि मास जास्त असलं तर वजनही जास्त असते. त्यामुळे जितका जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया. अजून आपण एक उदाहरण देऊ शकतो. सायकलचा पेडल जितका जास्त जड तितकं त्याला मारायला, त्याला पेडल चालवायला फोर्स जास्त लागतो. आणि सायकलचा पेडल जितका जास्त कमी जड असतो म्हणजे त्याचा मास कमी असतो तर त्याला फोर्स कमी लागतो. तर इनर्शिया मासवर जितका मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त, जेवढा मास कमी तेवढा इनर्शिया कमी. हायर द मास हायर इज द इनर्शिया. ओके, देन वी हॅव टू सी फ्री फॉल. व्हॉट इज फ्री फॉल? we can experience the objects can experience free fall only in the vacuum. True free fall is possible only in the vacuum. What is free fall? Suppose a person has dropped a ball from the height. Suppose a person has dropped a ball or some iron ball from the height, some taller building. Supposingly taller building is 150 meters high and the person has dropped an iron ball from 150 meters high building. So it will fall, it will not fall freely.
because two forces acting on there. One is buoyant force and other is frictional force. Two forces are acting on the iron ball, buoyant force and frictional force. Hence, no true free fall is possible on the earth. True free fall is possible only in the vacuum. It is not possible on the surface of the earth because when an object falls downward, it experiences buoyant force and frictional force. It experiences buoyant force and frictional force. Suppose we drop up hither from the height of the three-storied building. Up hither, एक पंखा आपण 3 मजली बिल्डिंगवरून टाकला खाली, तर त्यालावर buoyant फोर्सही ॲक्ट करत असतो आणि फ्रिक्शनल फोर्सही ॲक्ट करत असतो. त्यामुळे त्याला खाली यायला म्हणजे 2 फोर्स त्याला अपोज करतात, buoyant फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. तर खऱ्या अर्थाने फ्री फॉल होऊ शकत नाही. फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्येच होतो आणि फ्री फॉल होण्यासाठी कोणताही फ्रिक्शनल फोर्स, कोणताही दुसरा फोर्स नको, ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर फ्री फॉल देअर शुड नॉट एनी अदर फोर्स, नो फ्रिक्शनल फोर्स, नॉट एनी अदर फोर्स. There should only be gravitational pull, as the moon and the artificial satellites are in the free fall. We can say that the moon and the artificial satellites are in the free fall because they are moving only under the influence of gravitational field of the earth. Moon आणि दुसरे सॅटेलाइट्स हे फक्त अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये मूव्ह करत असतात. तिथे कोणताही दुसरा फ्रिक्शनल फोर्स नाही आहे. त्यामुळे मूनचा किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइटला आपण म्हणू शकतो की दे आर इन द फ्री फॉल. नाव फॉर फ्री फॉल इनिशियल वेलॉसिटी इज 0. फॉर फ्री फॉल initial velocity is 0. Why this is so? Because suppose we have to drop the iron ball from the building, but now we have hold it. Hold it means we have applied frictional force. There is frictional force on the ball. Hence, this friction force opposes the gravitational force. As the result, both the forces cancelled and the ball or the iron ball does not releases. Both frictional force and gravitational force becomes equal here or near about equal here, and hence the ball is not dropped from our hand. But if we releases it, that means there is no frictional force and the ball falls down on the earth because of the gravitational pull. So for free fall, initial velocity is 0. When the object is in free fall, its initial velocity is 0 because it is at rest. Initially it is at the rest, and the value of A is g, means gravitational acceleration. So to calculate the value of g, we can use Newton's equation to calculate the value of the value of v or velocity. We can to calculate value of v, we can use Newton's equation. What is Newton's first equation? V is equal to u plus h. Second equation, s is equal to ut plus r square. And third equation, v square is equal to u square plus twice s. Here initial velocity u is 0. So putting 0 here, we will get v is equal to gt, s is equal to half at square, and v square is equal to twice gs. A means g here. So we can calculate the value of v, is velocity, by using Newton's equation for free fall. Now the value of g is positive if the object is falling downward. If the object is falling downward, वरून खाली जर पडत असेल पदार्थ ऑब्जेक्ट, तर व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. आणि जर ऑब्जेक्ट अपोजिट डायरेक्शनला येत असेल वेलॉसिटीच्या,
दॅट मीन्स तो अपवर्ड मूव्ह करत असेल. जशी कांगारूने उडी मारली तो वरच्या दिशेने मारतो. तर द व्हॅल्यू ऑफ जी इज निगेटिव्ह इफ द ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड, मूव्हिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर जीची व्हॅल्यू निगेटिव्ह, आणि जर जर एखादा ऑब्जेक्ट डाऊनवर्ड येत असेल तर जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, ऑब्जेक्ट जर अपवर्ड जात असेल तर जीची व्हॅल्यू निगेटिव्ह. अँड अजून एक मुद्दा आहे की जीची जी व्हॅल्यू आहे ती मासवर डिपेंड नाही, कारण व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट मासेस. दोन वस्तूंचं डिफरंट मास आहे. समजा दोन आयर्न बॉल आहे, एक 10 किलोचा आहे आणि एक 3 किलोचा आहे, आणि त्याला 150 मीटरच्या बिल्डिंगवरून एकाच वेळेस सोडण्यात आलं दोन्ही बॉलला एकासोबत. तर कोणता बॉल लवकर पहिले खाली येईल? कोणताही बॉल लवकर किंवा उशिरा होणार नाही. दोन्ही बॉलला खाली येण्यासाठी लागणारा वेळ एकदम तंतोतंत सारखा राहील, कारण जीची व्हॅल्यू जी आहे एका जागेवर दोन कितीही ऑब्जेक्टसाठी त्यांचे वेगवेगळे मास असताना, त्यांच्या वेगवेगळ्या मास असताना जीची व्हॅल्यू एका ठिकाणावर सारखीच असते. म्हणजे 10 किलोच्या आयर्न बॉलला अर्थवर पोहोचण्यासाठी वेळ आणि 3 किलोच्या बॉलला अर्थवर येण्यासाठी वेळ. 150 मीटर बिल्डिंग उंच, त्याच्यावरून 10 किलो आणि 3 किलोचे 2 बॉल टाकले असताना खाली येण्यासाठी लागलेला वेळ अगदी सारखाच असतो. याचा अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स विथ डिफरंट मासेस ॲट द गिवन प्लेस ऑन द अर्थ. बट you can ask that if a feather and a ball, you can ask that if the feather and a ball, you can ask that if a feather and a ball falls from the tall building, which object will reach faster? Definitely an iron ball will reach faster and the feather will not, because comparatively to the weight, or compared to the weight of the iron ball compared to the mass of the iron ball, the mass of feather is very much less. So buoyant force and frictional force acts there more than that of the iron ball. म्हणजे काय की आयर्न बॉल आणि फिदर खाली टाकला तर तिथे फ्रिक्शनल फोर्स आणि बॉयंट फोर्स त्या फिदरवर जास्त काम करतात. आयर्न बॉलचं मास जास्त असल्यामुळे ते थांबवू शकत नाही, पण फिदरचं मास फार कमी असताना बॉयंट फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स तिथे काम करतात, म्हणून फिदरला खाली यायला वेळ जास्त लागतो. पण मेटल बॉलला खाली यायला वेळ, दोन मेटल बॉल जर टाकले तर मेटल बॉलला सारखाच वेळ लागतो. याचा अर्थच हे आहे की पृथ्वीवर खऱ्या अर्थाने फ्री फॉल होऊ शकत नाही. फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्येच होते. दिस मीन्स दॅट फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन द व्हॅक्यूम अँड नॉट ऑन द अर्थ. सो स्टुडंट्स गॉट इट. बाय. तूने हात कसले दिखाए?